आणि आज आमच्या वचनाचा विषय आहे की मी माझ्या जीवनाचा उद्देश कसा पूर्ण करू। आम्हाला देवाने या वचनाद्वारे सांगितलेलं आहे की हे प्रभू बोलणारे नाही, परंतु पित्याची इच्छा पूर्ण करणारे परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करतील। तर आज बऱ्याच ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये हा गोंधळ आहे किंवा बरेच ख्रिस्ती लोक परमेश्वराची आमच्यासाठी कुठली योजना आहे हे जाणतच नाही। आणि आज ख्रिस्ती जीवन खूप कन्फ्यूज आहे, खूप गोंधळलेला आहे। प्रत्येकाने आपापले एक विश्वास बनवलेले आहेत, फंडे फॉर्म्युले बनवलेले आहेत आणि शेवटचा काळ असल्यामुळे खूप सारे खोटे संदेश ते उभे राहिलेले आहेत। आणि मग ख्रिस्ती माणसाला कळतच नाही आहे की मी कुणाला फॉलो करू, मी कशाला सत्य मानू, मी कुणाच्या मागे चालू। आणि मग आज ख्रिस्ती जीवन खूप गोंधळात आहे। आणि प्रियानो, आज आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्ताची जी आमच्या जीवनासाठी योजना आहे, ती योजना जाणण्यासाठी आमच्यामध्ये कुठले एक मूलभूत स्वभाव पाहिजे, कुठले गुण पाहिजे, आणि मग पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही त्या योजनेला कसं समजून घेऊ आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आम्ही त्या योजनेला कसं पूर्ण करू। प्रियांनो, या शेवटच्या दिवसामध्ये शैतान ओव्हरटाईम करत आहे। असं लिहिलेलं आहे की जे निवडलेले आहेत, परमेश्वराने निवडलेल्या लोकांचा उद्धारसुद्धा आज प्रॉब्लेममध्ये आहे। तर आज आम्हाला खूप चतुर राहून, जागरूक राहून आमच्या उद्धाराला सांभाळून परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करायचा आहे। आणि म्हणून आज आम्हाला कुठल्या माणसाच्या मागे चालायचं नाही आहे, कुठल्या मिनिस्ट्रीच्या मागे जायचं नाही आहे, कुठल्या विचारधारेच्या मागे जायचं नाही आहे, परंतु जेव्हा येशू ख्रिस्तानी आपल्या शिष्यांना निवडलं, त्यांनी फक्त एकच गोष्ट त्यांना सांगितली की फॉलो मी, माझ्या मागे वा, माझ्या मागे चला। तर आज प्रियांनो, पुन्हा एकदा तोच समय आलेला आहे की आम्ही कुणाच्या मागे जाणार नाही आहोत, कारण जिथं तो व्यक्ती जाईल, जिथे ती मिनिस्ट्री जाईल, जिथे ती विचारधारा जाईल, तिथेच आम्ही पोहोचू। परंतु आज आमचा येशू जिथे पोहोचलेला आहे, जिथे गेलेला आहे, जिथून आला होता तिथे परत गेला आहे, त्या येशू ख्रिस्ताच्या बरोबर जर आम्हाला स्वर्गामध्ये जायचं असेल, आणि प्रियांनो, परमेश्वराची जी इच्छा आहे की त्याच्या बरोबर राहून, त्याचं काम करून, त्याच्या बरोबर सार्वकालिकाचं जीवन जगायचं आहे, तर प्रियांनो, आज आम्हाला येशूच्या मागं चालणं जरुरी आहे, गरजेचं आहे। आणि आज भले येशू ख्रिस्त आमच्याबरोबर शारीरिकरित्या नाही आहे, कारण जेव्हा जे शिष्य होते त्यांच्याबरोबर येशू चालत होता, त्यांना शिकवत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांना करेक्ट करत होता, त्यांना आत्मिकरित्या वाढवत होता। आज तो येशू आमच्याबरोबर शारीरिकरित्या नाही आहे, परंतु येशूने आम्हाला अनाथ सोडलेलं नाही। येशू ख्रिस्ताने त्याचं वचन आणि त्याचा आत्मा तो आम्हाला देऊन गेलेला आहे, आणि वचन आणि आत्म्याद्वारे परमेश्वर आम्हाला स्वर्गाचा मार्ग, सार्वकालिकाचा मार्ग दाखवत आहे। आणि प्रियांनो, आज पुन्हा एकदा एक गोष्ट आम्हाला विचार करायची वेळ आलेली आहे, ते आहे की परमेश्वराची प्रत्येकासाठी एक योजना आहे। प्रत्येकाची जीवनाची जी स्टोरी आहे ती परमेश्वराने ऑलरेडी लिहून ठेवलेली आहे। परमेश्वराची योजना आमच्या योजनेपेक्षा, परमेश्वराचे विचार आमच्या विचारापेक्षा उच्च आहेत, आणि ते जाणून घेऊन प्रियांनो, आम्हाला परमेश्वराची जी इच्छा आहे, योजना आहे, ती पूर्ण करायची आहे। आणि आमच्या जीवनाच्या स्टोरीचे आज आम्ही हिरो आहोत। तर एक योजना परमेश्वराची आमच्यासाठी आहे, आणि एक योजना आम्ही बनवलेली आहे आमच्यासाठी, परंतु आज
परमेश्वराचं वचन हे सांगतं की परमेश्वराची योजना पुरी करणारे, परमेश्वराची इच्छा पुरी करणारे लोक परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करतील. आणि म्हणून प्रियांनो, आज परमेश्वराची आमच्या आयुष्यासाठी योजना जाणून घेऊन ती पूर्ण करणं हाच आमच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आणि आम्ही आमच्या आयुष्यात बरेचदा असं होतं की आम्ही देवाला फिट करतो. आमच्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाला फिट करण्याचा प्रयत्न करतो. देवा तुला कुठे फिट करू, देवा माझ्या जीवनात आजार आहे, ये फिट हो. प्रभू मला नोकरी नाही, ये फिट हो. तो परमेश्वराला आम्ही आमच्या जीवनामध्ये फिट करतो. आम्ही आपल्या इच्छा, योजना, आमच्या आकांक्षा, आमचे गोल आम्ही परमेश्वरासमोर ठेवतो आणि देवाला सांगतो की देवा पूर्ण कर. परंतु प्रियांनो, एक तर आम्हाला जाणून घेणं जरुरी आहे की देवाची माझ्यासाठी योजना काय आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी माझ्यामध्ये ही परमेश्वराच्या मूलभूत स्वभाव असला पाहिजे की परमेश्वराने त्याची योजना माझ्याद्वारे पूर्ण करावी. त्यासाठी माझ्यामध्ये सुद्धा काही बेसिक गोष्टी असल्या पाहिजे. आम्ही म्हणतो खूप गर्वाने की मला देवाने निवडलेलं आहे. जगाच्या उत्पत्तीच्या आधीपासून देवाने मला त्याच्यामध्ये निवडलेलं आहे. प्रियांनो, एक गोष्ट आज आम्हाला समजून घेतली पाहिजे की जर देवाने निवडलं आहे तर माझं जीवन देवासाठी आहे की माझ्यासाठी मी जगतो. कारण देवाने निवडलेली लोक कधीच स्वतःसाठी जगली नाहीत, हे बायबल त्याचे साक्ष आहे. ज्यांना पण देवाने निवडलं त्या लोकांनी आपलं जीवन येशू ख्रिस्ताला समर्पित केलं आणि देवासाठी ते लोक जगले. तर आज देव कुणालाही निवडत नाही आणि त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने सुद्धा अशाच व्यक्तींची निवड केलेली आहे ज्यांच्यामध्ये त्यांनी काहीतरी स्पेशल बघितलेलं आहे. तर प्रियांनो, बायबलमधले जितके पण हिरो झालेले आहेत त्यांनी देवाची इच्छा आणि योजना पूर्ण केली. परंतु देवाने त्यांच्यामध्ये काही गोष्टी बघितल्या, काही गोष्टी परमेश्वराला त्यांच्यामध्ये आवडल्या आणि अशाच लोकांना परमेश्वराने आपली योजना पूर्ण करण्यासाठी बोलवलं आणि त्यांच्याद्वारे परमेश्वराने आपली योजना पूर्ण केली. तर आज पहिला प्रश्न ख्रिस्ती व्यक्तीसाठी हा आहे की मी माझी इच्छा, माझी योजना, माझा गोल पूर्ण करण्यासाठी देवाचा उपयोग करत आहे. सांगतो की प्रभू माझी नाही तर तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. तर प्रियांनो, आज खरोखर हे वचन त्या लोकांसाठी आहे जी लोक आज, जी ख्रिस्ती लोक आज हा विचार करत आहे की प्रभू, जर तुझं वचन हे सांगतं की हे प्रभू बोलणारे नाही, परंतु देवाची इच्छा, देवाची योजना, पित्याची योजना पूर्ण करणारे लोक जर स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार असतील तर प्रभू मला तुझी योजना माझ्या जीवनासाठी जी आहे ती पूर्ण करायची आहे. आणि मग प्रियांनो, ही इच्छा व्यक्त करणं सुद्धा देवाला आवडणारी गोष्ट आहे. कारण आम्ही आमच्या परिस्थितीच्या बाहेर, आमच्या जीवनाच्या बाहेर जाऊन आज जर देवाचा विचार करत आहोत तर नक्कीच परमेश्वर त्याची योजना आमच्या जीवनासाठी जी आहे ती आमच्यावर प्रकट करेल. जसं आज आपण काही उदाहरणं घेणार आहोत बायबलमधनं की त्या लोकांच्या जीवनामध्ये असं काय विशेष होतं, असं काय गोष्टी होत्या की परमेश्वराने त्यांना निवडलं आणि त्यांच्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याच्या योजना पूर्ण करून घेतल्या. तर प्रियांनो, आज आपण मरियेबद्दल बोलणार आहोत. येशूची जी आई होती, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जिच्याविषयी लिहिलेलं होतं की स्त्रीच्या पोटी येशू ख्रिस्त जन्म घेईल आणि तो शैतानाच्या मस्तकाला फोडील. आणि ती जी स्त्री होती की त्या स्त्रीच्या पोटी येशू ख्रिस्त जन्माला येईल, ती स्त्री मरिया होती जिच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये भविष्यवाणी केली होती. आणि मग मरियेच्या जीवनाचा उद्देश हा होता, मरियेला परमेश्वराने या जगामध्ये या
गोष्टीसाठी पाठवलं होतं, निवडलं होतं की ती येशू ख्रिस्ताची आई होऊन तिच्या जीवनाची जी परमेश्वराची इच्छा आहे ती पूर्ण करेल. तर प्रियांनो, मरियेच्या जीवनाचा उद्देश हा होता की जे वचन देहधारी होणार होतं, वचन या जगामध्ये येणार होतं, येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन आपला डेरा टाकणार होता, लोकांमध्ये मनुष्यासारखा बनून देवाचं काम करणार होता, त्या वचनाला देहधारी बनवून या जगामध्ये घेऊन येण्याचं काम मरियेचं होतं. आणि तिच्या जीवनाचा उद्देश तो होता की तिने येशू ख्रिस्ताला जन्म द्यावा, त्याचं पालनपोषण करावं, शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहावं, पवित्र आत्म्याने भरावं आणि त्याच्याबरोबर सार्वकालिकाचं जीवन जगावं. तर प्रियांनो, मरियेला परमेश्वराने का निवडलं हा एक खूप मोठा सवाल आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत मरियेबद्दल की देवाने तिला का निवडलं, पण आज आपण एक मूलभूत जी गोष्ट आहे ती बघणार आहोत. लूककृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचं 26 आणि 27 वचन हे सांगतं, नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रियल स्वर्गदूताला पाठवलं. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती आणि त्या कुमारिकेचे नाव मरिया होते. या 2 वचनामध्ये 2 वेळा वचन हे सांगतं की ती कुमारी होती. कुमारी म्हणजे ती फक्त शारीरिक दृष्ट्याच कुमारिका नव्हती, तर प्रियांनो ती आत्मिक दृष्ट्या पण कुमारिका होती. देवाला या जगामध्ये येण्यासाठी एका पवित्र, निष्पाप, समर्पित व्यक्तीची गरज होती आणि मरिया त्यासाठी योग्य होती. आणि म्हणून परमेश्वराने मरियेची निवड केली की जेव्हा मंदिरामध्ये बाजार चाललेला होता, जेव्हा परमेश्वराच्या मंदिराला चोरांनी लोकांनी एक लुटारूंची गुहा बनवली होती, तर येशू ख्रिस्ताला राग आला. येशू ख्रिस्तानी चाबूक घेतला आणि सगळी उलतापालत केली, सगळ्यांना बाहेर काढलं, सगळ्या प्राण्यांना बाहेर काढून टाकलं. येशू ख्रिस्ताला जर त्याच्या मंदिराचा बाजार झालेला आवडला नव्हता, तर प्रियांनो आज आपण त्याच्या शरीराला जो पवित्र आत्म्याचं मंदिर आहे त्याला जर बिघडवत आहोत, तर मग अशा शरीरामध्ये पवित्र आत्म्याद्वारे वचन कशी देहधारी होणार. मरिया परमेश्वरासाठी एक योग्य पात्र होती की ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला, वचनाने तिच्यामध्ये प्रवेश केला आणि वचन देहधारी होऊन मरियेच्या द्वारे येशू ख्रिस्त बाहेर आला. तर प्रियांनो, ते जे पात्र होतं ते पवित्र होतं, ते समर्पित होतं, ते निष्पाप होतं, म्हणून त्या पात्राचा परमेश्वराने उपयोग करून घेतला. तर मरियेची बेसिक क्वालिटी ही होती की ती कुमारिका होती, फक्त शारीरिकदृष्ट्या नाही, तर ती आत्मिकदृष्ट्या पण कुमारी होती आणि म्हणून मरियेची निवड झाली. तर मरियेच्या जीवनाची बेसिक क्वालिटी ही होती की ती पवित्र होती, निष्पाप होती. म्हणूनच प्रियांनो, आज वचनाला जन्म देण्याचं काम जर परमेश्वराने आम्हाला दिले आहे, तर आज आम्ही मरियेसारखे कुमारी आहोत का, समर्पित आहोत का, निष्पाप आहोत का, हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही म्हणू की परमेश्वरा, मला तुझी योजना पूर्ण करायची आहे, प्रभू मला तुझी योजना जाणायची आहे. तर प्रियांनो, आज स्वतःला पवित्र करणं गरजेचं आहे. परमेश्वराकडे येऊन पश्चातापाद्वारे, पवित्र रक्ताद्वारे स्वतःला स्वच्छ करणं जरुरी आहे. तर मग परमेश्वर मरियेसारखं आमचा पण उपयोग त्याच्या वचनाला देहधारी करून या जगामध्ये घेऊन येण्यासाठी करेल. तर पहिली जी मरिया होती, जर
तिच्याद्वारे येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येण्याची त्याची योजना पूर्ण केली, जी मरियेसाठी पण होती, की तिच्याद्वारे ख्रिस्त या जगामध्ये येणार होता. तर एक बेसिक क्वालिटी आपण मरियेची बघितली. दुसरी आपण बघणार आहोत, योहान जो बप्तिस्मा करणारा होता, आमचा देव सर्वसाधारण देव नाही. हे लक्षात घ्या प्रियांनो, आमचा देव अंतापासून आधी जाणतो आणि उत्पत्तीच्या आधीपासून जर तो आम्हाला निवडतो तर आम्ही उत्पन्न व्हायच्या आधीच तो आमच्या स्वभावाला जाणतो, कारण तो अंतापासून आधी जाणतो. आणि म्हणून योहान या जगामध्ये येण्याच्या आधीच जकर्या, जो त्याचे वडील होते, त्याचे पिता होते, त्यांना येऊन स्वर्गदूत भेटतो आणि योहानाविषयी सांगतो. प्रियांनो, आज मी तुम्हाला ह्या गोष्टी याच्यासाठी सांगतेय की ज्या लोकांना परमेश्वरांनी निवडलं त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरून आला आणि पवित्र आत्मा त्यांच्याचवर उतरून आला आणि त्या पवित्र आत्म्याने परमेश्वराची योजना त्या व्यक्तींसाठी पूर्ण केली, ज्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांच्या काही बेसिक गोष्टी होत्या ज्या परमेश्वराला आवडल्या आणि परमेश्वराने त्यांच्याद्वारे आपली योजना पूर्ण केली. तर आज आपण बघणार आहोत की योहान जो बप्तिस्मा देणारा होता, तो जगात येण्याच्या आधीच परमेश्वराने त्याच्याविषयी काही गोष्टी त्याच्या पित्याला सांगितल्या होत्या आणि त्या कुठल्या आहेत आज आपण बघणार आहोत. लोककृत शुभवर्तमानाचा 1 अध्यायाचं 11वं वचन वाचूया, जिथे लिहिलेलं आहे, तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याला पाहून जकर्या अस्वस्थ व भयभीत झाला. स्वर्गदूताला बघून जो जकर्या होता तो भयभीत होतो, अस्वस्थ होतो. देवदूताने त्याला म्हटले, जकर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. हे म्हातारे झालेले आहेत दोघं पण. याजकाचं काम जकर्या करत आहे आणि त्यांनी प्रार्थना करून थकले असतील की देवा आम्हाला पुत्र दे, देवाला मला संतान दे. आणि तो स्वर्गदूत येऊन जकर्याला सांगत आहे की तुमची विनंती ऐकण्यात आलेली आहे. तुझी अलिशिबा हिच्यापासून तुला एक पुत्र होईल आणि त्याचं नाव तू योहान ठेव. परमेश्वराने योहानाला या जगामध्ये पाठवायच्या आधीच त्याचं नाव पण ठेवलं होतं. आणि मग 14वं वचन हे सांगतं की त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. तो योहानाच्या विषयी परमेश्वराचा दूत ही भविष्यवाणी करतो की हा जो योहान या जगामध्ये येईल तो आनंदाचं कारण असेल त्याच्या मातापित्यांसाठी आणि सगळ्या जगासाठी. तर प्रियांनो, आज पुन्हा एकदा प्रश्न ख्रिस्ती माणसासाठी हा आहे की काय आमच्यामुळे आमची लोक, आमचं कुटुंब आणि आमचे आजूबाजूचे लोक आनंद करतात की आमच्यामुळे लोकांना दुःख होतं. आज जर खरंच आमच्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये आनंद उत्पन्न होत असेल तर तुम्ही परमेश्वराच्या द्वारे निवडलेले लोक आहात हे समजून घ्या. आणि खरोखर आज आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या स्वभावाद्वारे, आमच्या वागण्याद्वारे जर लोकांच्या जीवनामध्ये दुःख होत असेल तर मग पुन्हा एकदा प्रश्न स्वतःलाच करा की मी ख्रिस्ती म्हणून घेण्याच्या लायक आहे का. तर प्रियांनो, आज योहानाविषयी असं लिहिलेलं होतं की तो त्याच्या आईवडिलांचा आणि लोकांच्या हर्षाचा कारण होईल. 16वं वचन हे सांगतो, तो इस्रायलच्या संतानातील पुष्कळास त्यांचा देव प्रभू याच्याकडे वळविल. जे लोक देवापासून दूर आहेत अशा इस्रायली लोकांना तो देवाकडे वळविल. त्याच्या प्रचाराद्वारे, त्याच्या स्वभावाद्वारे, त्याच्या वागणुकीद्वारे आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंटली त्याच्यावर जो पवित्र आत्मा उतरून येणार आहे किंवा तो जो पवित्र आत्म्याने भरून काम करणार आहे
त्याच्याद्वारे इस्रायलची जी संतान आहे, इस्रायलचे जे लोक आहेत ते परमेश्वराकडे वळतील. योहानाच्या जीवनाचा उद्देश जकर्याला परमेश्वराचा दूत येऊन सांगतो की योहानासाठी परमेश्वराची काय योजना आहे. तर प्रियांनो, ऑलरेडी जन्माच्या आधीच देवाने त्याला काय करणार आहे सांगितलं होतं. आणि मग 15वं वचन हे सांगतं की 17वं वचन, बापाची अंतकरणे मुलाकडे व भंजन लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. तर प्रियांनो, आज या गोष्टींद्वारे ज्या झालेल्या आहेत ऑलरेडी, त्याच्याद्वारे आज आपण हे समजून घेतलं पाहिजे की देवाने आमच्यासाठी सुद्धा अशीच योजना बनवलेली आहे. जसं आज योहानासाठी परमेश्वर सांगत आहे की तो या जगामध्ये येऊन काय करेल हे ऑलरेडी योहानाच्या बद्दल सांगितलं गेलं. आमच्यासाठी सुद्धा परमेश्वराची अशीच एक उत्कृष्ट योजना, एक चांगली योजना आहे जी आमच्यासाठी पण आहे आणि आमच्याद्वारे लोकांसाठी पण आहे. आज योहानासाठी हे लिहिलेलं होतं की तो बापांची अंतकरणे मुलाकडे, म्हणजे आज जे पण त्या वेळेमध्ये पाप घडत होतं, कुटुंबामध्ये जे काही प्रॉब्लेम होते ते सगळे काढून एक पश्चातापाचं जीवन जगण्यासाठी आणि पश्चाताप करून बप्तिस्मा घेण्यासाठी लोकांना तो प्रचार करून देवाकडे वळवणारा योहान होता. प्रियांनो, त्याच्या जीवनासाठी परमेश्वराने ऑलरेडी सांगितलं की एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्यांच्या पुढे चालेल. देवाचा आत्मा त्यावर असणार आहे हे ऑलरेडी परमेश्वराने सांगितलं होतं. आणि म्हणून असं लिहिलेलं आहे की 15व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल, तो द्राक्षरस व मद्य कधीच प्रशान करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने पूर्ण असेल. देवाला माहीत होतं की हा जो योहान आहे आपल्या जीवनामध्ये कधीच द्राक्षरस आणि मदिरा म्हणजे दारू पिणार नाही. हा व्यक्ती व्यसनापासून दूर राहील आणि आपल्या मातेच्या गर्भापासूनच तो पवित्र आत्म्याने भरून जीवन जगणार आहे. आणि प्रियांनो, एक स्वर्गदूत येऊन जकर्याला, त्याच्या पित्याला, त्याच्या मुलाविषयी एक साक्ष देत आहे, होणाऱ्या गोष्टींविषयी सांगत आहे. आणि किती महान गोष्ट आहे. आज खरोखर आम्हाला पवित्र आत्मा, वचन, देवाची योजना यामध्ये रस आहे का हे पण बघितलं पाहिजे. प्रियांनो, या गोष्टी त्याच लोकांसाठी खऱ्या होणार आहे की ज्या लोकांना खरोखर देवामध्ये इंटरेस्ट आहे, देवाच्या योजनेमध्ये इंटरेस्ट आहे, पवित्र आत्म्यामध्ये इंटरेस्ट आहे, देवाची वचनांमध्ये इंटरेस्ट आहे आणि खरोखर एक पवित्र जीवनामध्ये इंटरेस्ट आहे. त्याच लोकांना ही वचनं भावतील, त्यांना स्पर्श करतील. कारण जोपर्यंत मला हे जाणून घ्यायची इच्छा होत नाही की माझ्या जीवनासाठी परमेश्वराची इच्छा काय आहे, तोपर्यंत मी माझं जीवन माझ्या पद्धतीने जगणार आणि माझ्या इच्छा पूर्ण करत राहणार. पण ज्या दिवशी मला असं वाटतं की खरोखर देवा तू मला का उत्पन्न केलं, तू या जगामध्ये का पाठवलं, तुझी माझ्यासाठी काय योजना आहे, तोच क्षण असणार आहे पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहून आम्हाला आमच्यासाठी जी परमेश्वराची योजना आहे ती जाणून घेण्याची इच्छा आमच्यामध्ये टाकतो. तर प्रियांनो, या योहानाविषयी ऑलरेडी परमेश्वराची किती महान योजना आहे ती सांगितलेली आहे. तर आमच्यासाठी पण आहे. पण आम्ही आज देवाच्या कामाला, राज्याला खरोखर किती महत्त्व देतो हे बघणं पण जरुरी आहे. योहानाची बेसिक क्वालिटी
परमेश्वराने ऑलरेडी जाणल्या होत्या आणि मग येशूच्या येण्याच्या आधी येशूसाठी मार्ग बनवण्याचं काम योहानाला दिलं होतं. योहान कशासाठी पाठवला गेला होता? येशूच्या येण्यासाठी मार्ग बनवण्यासाठी. येशूच्या येण्याच्या आधी येशू येणार आहे हे प्रचार करण्यासाठी, लोकांना पश्चाताप केल्यानंतर बप्तिस्मा देण्यासाठी आणि हे सांगण्यासाठी की मी तर तुम्हाला पाण्याचा बप्तिस्मा देत आहे, परंतु माझ्या मागून जो येणार आहे तो तुम्हाला पाण्याचा आणि पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा देणार आहे. तो प्रियांनो, तेव्हा पण येशू येणार होता पहिल्यांदा आणि आता पण येशू येणार आहे दुसऱ्यांदा, जे गुप्त आगमन आहे. आणि आज आम्ही पहिला येशू येऊन गेला, पहिल्यांदा आलेला येशू स्वर्गात गेला आणि आता परत दुसऱ्यांदा येशू येणार आहे आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी. तर आज आम्ही तयार आहोत का? पहिली गोष्ट त्याच्या येण्यासाठी, आणि मग त्याच्या येण्यासाठी लोकांना आम्ही मार्ग बनवत आहोत का? योहानाचं काम होतं येशूसाठी मार्ग बनवणं. आज जेव्हा येशू परत येणार आहे तर आज आम्ही त्या योहानासारखं येशूच्या या गुप्त आगमनासाठी लोकांसाठी मार्ग बनवत आहोत का? प्रियानो, एक गोष्ट ही पण आहे की जेव्हा आम्ही देवाच्या योजनेमध्ये असतो तेव्हा आम्ही देवाच्या क्वालिटीज आमच्या जीवनातनं दाखवतो. आमच्या जीवनाकडनं बघून, आमच्या चारित्र्याकडे बघून लोक देवाकडे येतात आणि येतात. जर आज आमचं जीवन तसं साक्ष देणारं जीवन असेल तर प्रियांनो, खरोखर आमच्या जीवनाकडे बघून लोक देवाकडे येतील, किंवा मग आमच्या जीवनाकडे बघून लोक देवाकडे पाठ फिरवतील. योहानासारखं जर आमच्यासाठी देवाची योजना असेल की येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी आम्ही मार्ग बनवावा, तो प्रियांनो मग योहानासारखं आज आमच्यामध्ये पण त्या बेसिक क्वालिटी असल्या पाहिजेत की योहान निवडलेला होता, मातेच्या गर्भापासूनच त्याच्यावर पवित्र आत्मा होता, व्यसनापासून त्यांनी दूर केलेलं होतं स्वतःला. तो त्या इस्रायलमध्ये तर राहत होता, पण तो लोकांमध्ये राहत नव्हता, तो रानामध्ये राहत होता. तो एकटाच राहत होता. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जगामध्ये जेव्हा आम्ही राहतो तेव्हा आम्ही या जगासारखे बनून राहतो. तो या जगामध्ये होता पण वेगळा जाऊन राहत होता, पण लोकांना पश्चातापाच्या नंतर बप्तिस्मा देत होता. आज आमचं जीवन तसं आहे का? दोन गोष्टी आज मी तुम्हाला सांगत आहे की पवित्र आत्माच्या द्वारे परमेश्वराची योजना कशी पूर्ण करायची आणि पवित्र आत्म्याचं काम आमच्यामध्ये होण्यासाठी आमच्यामध्ये कुठल्या बेसिक क्वालिटी असल्या पाहिजेत ते आम्ही आज डिस्कस करतो. तिसरा जो व्यक्ती आहे तो आहे शिमोन. पवित्र आत्मा या व्यक्तीला सांगतो, ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. किती सुंदर गोष्ट आहे. हा जो शिमोन म्हणून एक व्यक्ती आहे त्याला पवित्र आत्मा हे सांगतो की जोपर्यंत तू येशू ख्रिस्ताला बघणार नाहीस तोपर्यंत तुला मरण येणार नाही. आणि लूककृत शुभवर्तमानाचं 2 अध्यायाचं 25 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. तर हा जो शिमोन होता याची क्वालिटी ही होती की तो नीतिमान होता. नीतिमानचा अर्थ आहे देवावर विश्वास करणारा होता. तो भक्तिमान होता म्हणजे तो स्तुती आराधना करणारा आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालणारा होता. व आपल्या राष्ट्राच्या सांत्वनाची, शांतीची तो वाट बघत होता. म्हणजे तो फक्त स्वतःच्या जीवनाचाच विचार करत नव्हता, तर राष्ट्रासाठी तो प्रार्थना करत होता. तो येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट बघत होता, कारण शांतीचा राजकुमार, उद्धारकर्ता त्या इस्रायलमध्ये जन्मणार होता आणि हा व्यक्ती त्याची वाट बघत होता. आणि म्हणून असं लिहिलेलं आहे लूककृत शुभवर्तमानाच्या 2 अध्यायाचं 26 आणि 27 वचन हे सांगतं, प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याच्या जीवनाचा उद्देश हा होता की
इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहणं आणि येशू ख्रिस्ताला पाहणं हा त्या शिमोनच्या जीवनाचा उद्देश होता आणि पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केलं होतं. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्यासाठी आईबाप जेव्हा येशू ख्रिस्ताला मंदिरात घेऊन आले तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद केला. तर प्रियांनो, या शिमोनला देवाला भेटण्याची इच्छा होती, येशू ख्रिस्ताला पाहण्याची इच्छा होती आणि मग पवित्र आत्म्याद्वारे त्याची इच्छा पूर्ण झाली. तर आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला खूप मोठ्या मोठ्या पास्टरांना भेटण्याची इच्छा असते, मोठ्या मोठ्या व्यक्तींना भेटण्याची इच्छा असते, मोठ्या मोठ्या खेळाडूंना, मोठ्या मोठ्या ॲक्टर्सला, मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्सला, मोठ्या मोठ्या बिझनेसमन लोकांना भेटण्याची इच्छा असते. परंतु कधी आमच्या मनामध्ये येशू ख्रिस्ताला भेटण्याची किंवा येशू ख्रिस्ताला बघण्याची इच्छा जागृत झाली आहे का? हा जो व्यक्ती होता शिमोन, याच्याविषयी लिहिलंय की तो नीतिमान होता, भक्तिमान होता, म्हणजे तो पवित्र शास्त्रामध्ये रममान होणारा होता. हा व्यक्ती स्तुती आराधना करणारा असेल, हा व्यक्ती इस्रायलसाठी प्रार्थना करणारा असेल, हा व्यक्ती येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी उत्सुक असेल. आणि म्हणून पवित्र आत्म्याने या व्यक्तीला हे सांगितलं की तुझी जी इच्छा आहे येशू ख्रिस्ताला बघण्याची, मरण्याआधी तू येशू ख्रिस्ताला बघशील आणि मग मरशील. आज आमच्या जीवनामध्ये कधी आम्हाला ही इच्छा झाली आहे का प्रार्थना करण्याची की प्रभू तुला मला बघायचंय, तुला मला भेटायचंय आणि त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. प्रार्थनेद्वारे, वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आम्ही स्वतःची तयारी करत आहोत का? शिमोनला येशू ख्रिस्त भले छोटा होता, बालक होता, परंतु भेटला. कारण शिमोनमध्ये काही बेसिक क्वालिटीज होत्या आणि इच्छा होती त्याला येशू ख्रिस्ताला बघण्याची. तर प्रियांनो, देवाला बघितल्याशिवाय, त्याला भेटल्याशिवाय, देवा मला मरण येऊ देऊ नको अशी प्रार्थना करण्याची आमच्या मनामध्ये कधी इच्छा झाली आहे का? किंवा कधी मनात तरी आलं आहे का? प्रियांनो, आज इथे परमेश्वराबरोबर असू तरच सार्वकालिकामध्ये परमेश्वराबरोबर असू. ही गोष्ट समजून घ्या. पवित्र आत्मा जेव्हा आमच्यावर उतरून येतो तेव्हा मरियेसारखं आम्ही येशू ख्रिस्ताला जन्म देतो किंवा योहानासारखं आम्ही येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी मार्ग बनवतो किंवा शिमोनासारखं परमेश्वर आम्हाला येऊन भेटतो. आमच्यासाठी ज्या परमेश्वराच्या योजना आहेत त्या आमच्यावर प्रकट करतो. आणि चौथा आम्ही येशू ख्रिस्ताविषयीच बोलणार आहोत की येशूला या जगामध्ये येण्यासाठी, वचनाला देहधारी होण्यासाठी, पित्याची योजना, पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताला सुद्धा पवित्र आत्म्याची गरज होती. आणि म्हणून वचनाला पण आपले काम करण्यासाठी पवित्र आत्म्याची सामर्थ्याची गरज होती. तर प्रियांनो, आज आम्हाला परमेश्वराची इच्छा जाणून घेण्यासाठी पवित्र आत्म्याची आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्म्याची किती गरज आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा आणि वचन, तुम्ही जर पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये बघितलं, आत्मा आणि वचन उत्पत्तीपासून प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत दोघं एकत्र मिळून काम करत आहेत. वचन आणि आत्मा एकत्र मिळून काम करतात. वचन पवित्र आत्म्याशिवाय काम करू शकत नाही आणि पवित्र आत्मा वचनाशिवाय काम करू शकत नाही. आणि म्हणून मेलेल्या गोष्टी जिवंत होण्यासाठी किंवा नवीन गोष्टी बनवण्यासाठी वचन आणि पवित्र आत्मा दोघांची गरज आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण होण्याच्या आधी आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याविषयी सांगितलं. जर आपण योहानकृत शुभवर्तमानाचं 14वा अध्यायाचं 25 आणि 26वं वचन वाचू तर लिहिलेलं आहे, मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत,
तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. आज जर आम्हाला आमच्या जीवनाची योजना जाणायची असेल तर पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि म्हणून इथे येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला पिता माझ्या नावाने एक कैवारी पाठवेल म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. तुमच्या जीवनामध्ये काय करायचं काय नाही करायचं, कसं जगायचं, देवाची योजना कशी जाणून घ्यायची, देवाची योजना कशी पूर्ण करायची, तो जो कैवारी पवित्र आत्मा आहे तुम्हाला सगळं काही सांगेल, सगळं काही शिकवेल आणि परमेश्वर येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या गोष्टींची तुम्हाला आठवण करून देईल. म्हणजे वचनाची आठवण पवित्र आत्मा तुम्हाला करून देईल. आणि योहान कृत शुभवर्तमानाचं 16व्या अध्यायाचं 12 वचनं आम्हाला येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो. त्या वचनाद्वारे जसं त्यांनी शिष्यांना सांगितलं की 12वं वचन सांगतं, मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाही. शिष्यांना परमेश्वर येशू ख्रिस्त सांगतो की खूप सारी गोष्टी तुम्हाला सांगायच्यात पण तुम्हाला त्या कळणार नाहीत किंवा सोसणार नाहीत. तरी जो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. आज आम्हाला आमच्या जीवनाच्या योजना कळायच्या असतील, आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे जर कळायचं असेल तर परमेश्वराने त्याचा सत्याचा आत्मा आमच्यासाठी पाठवलेला आहे आणि हा सत्याचा आत्मा आम्हाला होणाऱ्या गोष्टींविषयी सांगेल आणि तो आमच्याद्वारे परमेश्वराचं गौरव करेल. प्रियांनो, आज जसं आम्ही आज या वचनाद्वारे जाणत आहोत की पहिली गोष्ट ही आम्हाला म्हणजे आम्हाला ही गोष्ट परमेश्वराकडे प्रार्थनेद्वारे व्यक्त करायची आहेत की प्रभू तुझी योजना माझ्यासाठी काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. प्रभू या जगामध्ये तुम्हाला का पाठवलं आहे ते मला समजून घ्यायचं आहे. तर पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनाच्या योजना सांगत राहील आणि त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे त्या योजना आमच्याद्वारे पूर्ण करत राहील. तर प्रियांनो, आज या जगामध्ये जो गोंधळ चाललेला आहे, जी गडबड चाललेली आहे, जो खोटा भविष्यवक्ता, खोटा संदेष्टे उभे राहिलेले आहेत, आज खूप साऱ्या ख्रिस्ताच्या देहामध्ये, चर्चेसमध्ये, आज ख्रिस्ती लोकांमध्ये एक वाईट आत्मा काम करत आहे. आज या सगळ्या गोष्टींपासून जर आम्हाला वाचायचं असेल तर 2 गोष्टींमध्ये आम्हाला वाढलं पाहिजे. एक आहे वचन आणि दुसरा आहे पवित्र आत्मा. तो प्रियांनो, वचनाचं ऐका, वचन काय सांगतं, कारण पवित्र आत्मा आणि वचन नेहमी पिता आणि पुत्राविषयीच गोष्टी करतात. तर आज पुन्हा एकदा आम्हाला बॅक टू बेसिक्स गेलं पाहिजे. आज कुठला पास्टर काय सांगतो, कुठली मिनिस्ट्री काय प्रीच करते हे ऐकताना सुद्धा त्या गोष्टी वचनाला धरून आहेत का, त्या गोष्टी पवित्र आत्म्याद्वारे बोलले गेले आहेत का हे बघणं जरुरी आहे. आज कुणालाही ब्लाइंडली, आंधळेपणाने फॉलो करू नका. आज खूप मोठं पीक आलेलं आहे इंटरनेटवर आणि या जगामध्ये फिजिकली सुद्धा खूप सारे चर्चेस उभे राहिलेले आहेत. पण प्रियांनो, आज जे चर्च पिता पुत्र पवित्र आत्म्याविषयी प्रचार करतं, जे चर्च सत्याने परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करतं, ज्या चर्चमध्ये पैशाच्या गोष्टी लेनदेन होत नाही, जिथे नेहमी प्रॉस्पेरिटीचं गॉस्पल प्रीच होत नाही,
नेहमी जिथे पश्चातापाविषयी बोललं जातं, पवित्रतेविषयी बोललं जातं, पवित्र आत्म्याविषयी बोललं जातं, येशू ख्रिस्ताच्या उद्धाराविषयी बोललं जातं, येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी बोललं जातं, येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार होण्यासाठी बोललं जातं. अशाच चर्चला जोडून राहा. नाहीतर तुम्ही काहीही करा, तुमच्या जीवनामध्ये कितीही पाप करा, येशू ख्रिस्ताने तुमच्या पापांना त्याच्या रक्ताद्वारे धुतलेलं आहे. तुम्ही काहीही करा, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. अगर असे गोष्टी जर तुम्ही ऐकत असा, नाही तुम्हाला चांगलं वाटत असेल, तर प्रियांनो, ते फक्त प्रॉस्पेरिटी गॉस्पल आहे, ते वरचं गॉस्पल आहे. जिथे जोपर्यंत पश्चाताप प्रीच होत नाही, पवित्र करेन प्रीच होत नाही, जोपर्यंत येशूचे येण्याविषयी प्रीच होत नाही, स्वतःला त्याच्यासाठी तयार करणं प्रीच होत नाही, तोपर्यंत ते चर्च परमेश्वराला धरून नाही आहे. फंडे फॉर्म्युल्याच्या जाळ्यामध्ये अडकू नका. वचनात काय लिहिलं आहे, पवित्र आत्मा काय सांगतोय ते ऐका. जीवनाच्या उद्देशाकडे लक्ष द्या. फक्त पैसा, प्रॉपर्टी, नावाच्या आणि भौतिक गोष्टींच्या मागे लागू नका. आपले स्वतःचे वैयक्तिक नाते देवाबरोबर घट्ट करा. आणि जसं पुन्हा एकदा मी सांगेल की मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायाचं 21वं वचन हे सांगतं की हे प्रभू बोलणारे नाही, परंतु पित्याची इच्छा जाणून पूर्ण करणारे देवाच्या राज्यात प्रवेश करतील. तर प्रियांनो, फक्त या पृथ्वीवरच्या जीवनाविषयीच फक्त काळजी करू नका, तर मेल्यानंतर सुद्धा किंवा येशू ख्रिस्त आल्यानंतर सुद्धा एक जीवन आहे जे सार्वकालिकाचं जीवन आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही बोलवलं गेले आहोत, त्याच्यासाठीच आम्ही निवडले गेलेलो आहोत, हे लक्षात घ्या. आज आजार आहे, राहील किंवा जाईल. आज गरिबी आहे, राहील किंवा जाईल. आज कमी घटी आहेत, राहील किंवा जाईल. या येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आहे का? आमचा उद्धार झालेला आहे का? आम्हाला आमच्या जीवनाचा उद्देश कळलेला आहे का? आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचं जीवन व्यतीत करत आहोत का, हे जाणणं खूप जरुरी आहे. आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला वचनाद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे देवाने प्रकट केलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा सांगेल की काय मला माझ्या जीवनाचा उद्देश कळाला आहे का? देवाने मला या पृथ्वीवर का पाठवलं हे मला उमगलं आहे का? पवित्र आत्म्याचा माझा अभिषेक झाला आहे का? वचनाद्वारे परमेश्वर माझ्याशी बोलत आहे का? आणि खरोखर मी येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार होत आहे का? हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारले पाहिजेत. आणि जर त्याची उत्तरं होय असतील तर प्रियांनो, आमचा उद्धार झालेला आहे आणि आम्ही ऑलरेडी मृत्यूतून सार्वकालिकामध्ये जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे, आम्हाला खात्री आहे. आज आपण प्रार्थना करूया. प्रभू, खरोखर देवा, तुझ्या या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे. आमच्या जीवनाचा उद्देश जाणणं आणि ते उद्देश जाणण्यासाठी पवित्र आत्म्याचं असणं, आणि आमच्यामध्ये पण प्रभू मरियेसारखे, शिमोनसारखं, पत्रससारखं, येशू ख्रिस्तासारख्या आणि इवन प्रभू योहानासारख्या काही बेसिक गोष्टी असल्या पाहिजेत. परमेश्वर, आज आम्ही जाणलेलं आहे प्रभू, आज आमच्या सगळ्या पापांची तू क्षमा कर. तुझ्या पवित्र आत्म्याने भर. वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे प्रभू. आज तुझ्या येण्यासाठी आणि तुझ्या येण्याच्या अगोदर परमेश्वर आमच्या जीवनाचा उद्देश जाणून तो पूर्ण करण्यासाठी प्रभू तू आम्हाला इच्छा आणि सामर्थ्य दे, येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन. आपण प्रार्थना करूया लोकांसाठी जे आज आजारी आहेत. परमेश्वरा, जितके पण लोक आजारी आहेत परमेश्वरा, त्या प्रत्येकाला मी तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभू. प्रत्येकावर तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून येऊ दे. आणि डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ज्या पण सिस्टममध्ये आजार आहे प्रभू, प्रत्येक आजाराला परमेश्वरा तू स्पर्श कर आणि काढून टाक प्रभू. पोटाचे आजार, लिव्हरचे आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्ट्रेस, डिप्रेशन, सूज, किडनीचे आजार परमेश्वर, आज डोकेदुखी, थायरॉईड, जे पण आजार आहेत येशू तुझ्या नावामध्ये आम्ही काढून टाकतो प्रभू. आज ज्यांना नोकऱ्या नाहीत प्रभू, त्या लोकांसाठी अद्भुत रीतीने दरवाजे उघडे कर परमेश्वर आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी मदत आणि सहायता कर. ज्यांना मुलं होत नाहीत प्रभू, अशा लोकांना प्रभू तुझा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर. आणि प्रभू
जो बांझपणाचा आत्मा आहे, वांझपणाचा आत्मा तू काढून टाक आणि सुंदर बालक देऊन परमेश्वरा त्यांना आनंदी माता पिता बनव. ज्यांची कर्ज आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या कमी घटी आहेत परमेश्वरा, तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण कर. आणि प्रभू जसं तुझं वचन सांगतं की येशू आलाय भरपूरतेचं जीवन देण्यासाठी, प्रभू आज ती भरपूरता तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये येऊ दे. परमेश्वरा ज्या लोकांना या वचनाद्वारे तू बोललेला आहेस त्यांना गुडघ्यावर येऊन प्रभू प्रार्थना करण्याचं सामर्थ्य दे. हे विचारण्यासाठी प्रार्थना होऊ दे की प्रभू तुझी माझ्यासाठी काय इच्छा आहे. आणि खूप साऱ्या लोकांच्या, जितके पण लोक आज प्रार्थना करतील प्रभू, त्यांना तुझी इच्छा त्यांच्या जीवनासाठी काय आहे ती प्रकट कर प्रभू, आणि त्यामध्ये चालण्यासाठी तू मदत आणि सहायता कर. प्रभू येशू आज जितक्या पण लोकांनी हे वचन ऐकलं त्यांना तू आशीर्वादित कर. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन.